नमस्कार मित्रांनो, मी चेतराम भोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की प्रायव्हेट कॉलेजेसचा कट ऑफ कशा प्रकारचा आहे आणि त्याला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर किती मार्क्स जे आहेत तर ते लागतात. आता काही विद्यार्थी जे आहेत तर ते कन्फ्यूज आहे की नेमकं सर प्रायव्हेट म्हणजे कोणतं आणि सेमी गव्हर्नमेंट म्हणजे कोणतं. ओके, तर इथं मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट सांगितलं जातं किंवा प्रायव्हेट सांगितलं जातं किंवा गव्हर्नमेंट एडेड सांगितलं जातं तर ते म्हणजे प्रायव्हेटच कॉलेजेस असतात, पण त्याला म्हणू शकतो गव्हर्नमेंटची मान्यता असते आणि या मान्यतेच्या अंतर्गत त्याला मिळतात गव्हर्नमेंटच्या सवलती सगळ्या म्हणजे जसं की स्कॉलरशिप असेल किंवा कुठल्याही प्रकारचे जे गेम्स वगैरे असतील किंवा सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या प्रॉपर गव्हर्नमेंटच्या जशा होतात त्या प्रकारच्या तिथं होतात आणि तिथं जे आहेत तर ते गव्हर्नमेंटचे रूल्स अँड रेग्युलेशन जे आहेत तर ते लागू होतात. त्यांची ॲडमिशन प्रोसेस जी आहे तर ती या कॅप राऊंड थ्रू भरली जाते. पण या कॉलेजेसला मित्रांनो एक मॅनेजमेंट कोटा म्हणून असतो. मग या मॅनेजमेंट कोटामध्ये त्या कॉलेजला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही विदाऊट कॅप राऊंडसुद्धा घेऊ शकतात. म्हणजे या राऊंडची प्रोसेस फॉलो करायची तुम्हाला गरज नसते, डायरेक्टली घेऊ शकतात. पण जर तुम्ही राऊंडमधून घेतला तर गव्हर्नमेंटची जेवढी फीस आहे तेवढी त्याला लागते. आता मित्रांनो, आपण पहिलं कॉलेज या ठिकाणी बघूयात की डॉक्टर शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामती या ठिकाणी आहे. या कॉलेजेसचा कट ऑफ जो आहे तर तो ओपनचा 109, इतर कॅटेगरीचा तुम्ही बघू शकता ओबीसीचा 105, NTCचा 106, SCचा 95, NTBचा या ठिकाणी 90, STचा या ठिकाणी जातो मित्रांनो 64 आणि विजयचा 86. तर अशा प्रकारच्या आता इथं मी जे कॉलेजेस दिलेले तुम्हाला तर हे क्रमावाईज दिलेले नाही आहे, त्याच्यामुळे याला कोणी सरळ फॉलो करू नका की हात जर घेऊन असा प्रेफरन्स टाकायचा प्रयत्न कराल तर तुम्ही चुकाल. कारण याच्यामध्ये मी कॉलेजेस जे तर ते मागं माझ्याकडून झालेले. तुम्हाला प्रेफरन्सची लिस्ट पाहिजे असेल तर माझ्याकडं तुम्ही काउन्सिलिंग जॉईन करू शकता. त्या संदर्भात मी तुम्हाला पुढे इन्फॉर्मेशनच देईल. त्यानंतर मित्रांनो, पुढचं कॉलेज आहे MPKV अंतर्गत येणारं श्रमशक्ती कॉलेज. हे कॉलेज मालदाड येथे आहे, A ग्रेडचं कॉलेजमध्ये येतं. त्यानंतर इथं पण मित्रांनो 89 कट ऑफ जो आहे तर तो ओपनचा जातो. आपण याच्यात मोस्टली मित्रांनो ओपनचाच कट ऑफ बघूया, जेणेकरून बाकीच्या कॅटेगरीचा कट ऑफ तुम्हाला माहिती आहे त्या खालीच जातो. त्याच्यामुळे एवढं तुम्हाला लोड घ्यायचा विषय राहणार नाही. या ठिकाणी मित्रांनो थर्ड राऊंडचे हे सगळे कट ऑफ्स आहेत. त्यानंतर मित्रांनो पुढचं कॉलेज आहे DY पाटील कॉलेज तळसंदे. तर या कॉलेजचा कट ऑफ जो आहे तर तो ओपनचा 100 जातो. त्यानंतर मित्रांनो कर्मयोगी दुलाजी कॉलेज आहे नाशिकचं, या ठिकाणी 89 कट ऑफ जातो. त्यानंतर गोविंदरावजी निकम कॉलेज आहे, कोकणातलं चांगलं कॉलेज आहे. या ठिकाणी मित्रांनो 38 कट ऑफ जो आहे तर तो ओपनचा गेलेला आहे. कोकणातले कॉलेजेस मित्रांनो चांगले आहेत, मस्त आहे, पण त्या ठिकाणी विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातले मुलं जे आहेत तर ते मोस्टली जाणं अवॉइड करतात कारण ते दूर असतं. त्याच्यामुळे तिथले कट ऑफ जे तर ते कमी लागतात. सेम मित्रांनो या ठिकाणी हे पण कॉलेज चांगलं आहे. याचा मित्रांनो शरदचंद्र पवार कॉलेज आहे, हे खरवते दैवाला, तिथं 14 कट ऑफ लागतो. तर मित्रांनो त्यानंतर पुढचं कॉलेज आहे MGMचं. MGMला मित्रांनो 81 कट ऑफ जो आहे तर तो जातो. त्यानंतर मित्रांनो पुढचं कॉलेज आहे विवेकानंद कॉलेज हिवराश्रम. या ठिकाणी तुम्हाला 94 कट ऑफ दिसेल. खरपुडी कॉलेज आहे, या ठिकाणी 78 दिसेल. त्यानंतर स्वामी श्री समर्थ कॉलेज आहे, तर या ठिकाणी याचा कट ऑफ जो आहे तर तो 81 दिसेल. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पुढचं कॉलेज आहे शंकर महाराज कॉलेज. या ठिकाणी 84 तुम्हाला कट ऑफ दिसेल. वसंतदादा पाटील मित्रांनो आंबी तळेगाव दाभाडेचं कॉलेज आहे, या ठिकाणी 98 कट ऑफ दिसेल. ह्या कॉलेजचा ग्रेड जरी आय थिंक B वगैरे आहे, पण इथं कट ऑफ याच्यात जास्त आणण्याचं कारण म्हणजे तळेगाव दाभाडे पुण्याच्या जवळ आहे, त्याच्यामुळं त्या ठिकाणी कट ऑफ जास्त जातो. त्यानंतर मित्रांनो रामकृष्ण बजाज कॉलेज आहे पिपरी वर्ध्याचं, या ठिकाणी 98 कट ऑफ जातोय. त्याच्यानंतर मित्रांनो माळशिरसचं कॉलेज आहे, अकलूजचं कॉलेज ज्याला तुम्ही म्हणता, तर त्या ठिकाणी सुद्धा जास्त कट ऑफ जातो. सोलापूरचे विद्यार्थी त्या ठिकाणी खूप ॲडमिशन घेतात, 100 कट ऑफ आहे तिथं. त्यानंतर मित्रांनो 95 कट ऑफ जो आहे तर तो या ठिकाणी सोनईचा जातो. अशा प्रकारे मित्रांनो वेगवेगळ्या कॉलेज असतात. इथं या ठिकाणी दादासाहेब कॉलेज आहे, या ठिकाणी मोकाशीचं आहे राजमाची. तर या ठिकाणी या कॉलेजचा कट ऑफ जो आहे तर मित्रांनो 88 जातोय. KK वाघचा कट ऑफ मित्रांनो 97 जातो. त्याच्यानंतर 86 कट ऑफ जो आहे तर सद्गुरू कॉलेज आहे, या ठिकाणी घारगाव, या ठिकाणी 66 जातो त्याचा कट ऑफ. आणि मित्रांनो एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, हे कट ऑफ बघत असताना याच्या कट ऑफची लिस्ट जी आहे ही थर्ड राऊंडनुसार आहे. कट ऑफ लास्ट राऊंडला खूप जास्त उतरले जातात. तुम्हाला आता या सगळ्या कॉलेजेसमधून जर सगळ्यात चांगलं कॉलेजेस पाहिजे असेल, बेस्ट कॉलेज पाहिजे असेल, तुम्ही तिथं ऑलरेडी लाखांनी फी भरणार आहे, 50-50 हजार फी भरणार आहे, तर या ठिकाणी तुम्ही आपली काउन्सिलिंग जॉईन करू शकता. तुम्हाला बेस्ट कॉलेज तुमच्या पर्सेंटाईलमध्ये मिळेल त्याची गॅरंटी आम्ही घेतो की तुम्हाला कशा प्रकारे तुम्हाला हवं ते कॉलेज जे आहे
ते आम्ही मिळवून देण्याचा प्रयत्न करतो, किंवा तुमच्या पर्सेंटाईलमध्ये तुमच्यासाठी या स्थितीमध्ये, आता आम्हाला माहीत असतो कट ऑफ जास्त होतो की कमी होतो, त्यावेळेस जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही माझी काउन्सिलिंग जॉईन करू शकता. याची बॅच 1 ऑलरेडी फुल झालेली आहे, बॅच 2 चाललेली आहे, ती अर्धी भरलेली आहे. बॅच 2 प्रेफरन्सच्या अजून डेट पण नाही आलेली आहे, तरी पण माझी बॅच 2 अर्धी भरलेली आहे. एक बॅच ऑलरेडी फुल झाली, त्याच्यामुळे विचार करून घ्या तुम्ही. पुढं सगळ्या बॅचेस जर फुल झाल्या तर तुम्हाला आमच्यासोबत जुडण्याचा या ठिकाणी चान्स भेटणार नाही. तुम्ही मागच्या वर्षीचे व्हिडिओ बघू शकता, मी डायरेक्टली सांगितलेलं आहे की बॅच फुल झाल्या आहेत आणि तुम्हाला ॲडमिशन भेटणार नाही अशा पद्धतीने. त्याच्यामुळे त्याच्या अगोदर लवकरात लवकर तुम्हाला जर जॉईन व्हायचंच असेल तर वेट करू नका कुठल्याही मुहूर्ताचा. त्यानंतर मित्रांनो आपण याच्यावर प्राईस 999 आहे. याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट इयरच्या नोट्स, 1-to-1 असिस्टन्स, सगळे तुमचे राऊंड होईपर्यंत, तुमचे ॲडमिशन होईपर्यंत, आणि मित्रांनो तुम्हाला भेटत आहेत या ठिकाणी तुमचे पर्सनलाइज प्रेफरन्स, म्हणजे तुम्हाला जे कॉलेज मिळेल किंवा जे कॉलेज तुमच्यासाठी योग्य असतील ते तुमच्या मार्क वाईज तुम्हाला तुमची सेपरेट PDF तयार करून मिळेल. मित्रांनो 7038893178 या नंबरवर तुम्ही पेमेंट करून आपली काउन्सिलिंग जी आहे तर ती जॉईन करू शकता. या ठिकाणी नंबर लक्षात ठेवा, 7038893178. मित्रांनो चला पुढचे कॉलेजेस जे आहेत तर ते आपण बघूयात. आता याच्यामध्ये मित्रांनो अजून तुम्ही गेलात तर या ठिकाणी अगदी कट ऑफ कमी झालेले कॉलेजेस तुम्ही बघायला गेलं तर या ठिकाणी उल्हास पाटील कॉलेज आहे, या ठिकाणी 54चा कट ऑफ जातो. त्यानंतर एक लोकनेते मोहनराव कदम कॉलेज आहे, तर या ठिकाणी 88चा कट ऑफ जातो. या ठिकाणी नाव्याचं कॉलेज आहे, 38चा कट ऑफ जातो. या ठिकाणी लातूर एक तिवसाचं कॉलेज आहे, लेट RG देशमुख कॉलेज, या ठिकाणी 83 कट ऑफ जातोय. नेताजी सुभाषचंद्र बोस कॉलेज जे आहे या ठिकाणी मरखेल या ठिकाणी 21 कट ऑफ जातोय. त्यानंतर मित्रांनो उस्मानाबादचं आळणीचं कॉलेज आहे, तर या ठिकाणी 56चा कट ऑफ जातोय. मित्रांनो याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, काही कॉलेजेस जे आहे तर ते तुम्हाला ग्रेड चांगले दिसतील पण ते कॉलेज ॲक्च्युअलमध्ये चांगले नाही आहे. काही कॉलेजेस जे आहे तर ते तुम्हाला म्हणजे चांगले नाही वाटणार तुम्हाला ग्रेड वाईज, पण ते ॲक्च्युअल चांगले कॉलेजेस आहे. म्हणजे काय कसं याचं सिस्टम चालतं तर मी ती तुम्हाला व्यवस्थितरित्या विद्यार्थ्यांच्या रिव्ह्यूज वाईज त्याची लिस्ट बनवून दिलेली आहे, माझ्याकडे ती आहे, आणि त्याच्या थ्रू तुम्ही त्या कॉलेजेसला चांगलं कॉलेज कोणतं, वाईट कोणतं, किंवा तुम्हाला त्याची फील्ड त्या ठिकाणी कॉलेजला आहे की नाही, प्रॅक्टिकल होतात की नाही, किंवा विद्यार्थ्यांचे रिव्ह्यूज काय कॉलेजविषयी, हॉस्टेलच्या सुविधा, सगळ्या गोष्टींचा विचार करून मी लिस्ट बनवलेली आहे मित्रांनो, आणि त्यासाठीच आम्ही तेवढे चार्ज घेतो. ओके. त्यानंतर मित्रांनो KSK कॉलेज आहे, 54 या ठिकाणी कट ऑफ जातो. PR पोटे कॉलेज आहे मित्रांनो अमरावतीचं, या ठिकाणी तुम्हाला कट ऑफ गेलेलं दिसेल 94. अमरावती मध्ये त्या ठिकाणी हे कॉलेज आहे. त्यानंतर मित्रांनो पुढं आहे कॉलेज या ठिकाणी सद्गुरू कॉलेज मिराजगावचं, तर यांच्या कट ऑफ जो आहे तर तो 73 जातोय. एक केवल रामजी हार्डे कॉलेज आहे तारमोशीचं, तर याचा कट ऑफ जो आहे तर तो 74 जातोय. त्यानंतर मित्रांनो एक कॉलेज आहे रिसोर्टचं वाशिमचं, या ठिकाणी 75 कट ऑफ जातोय. सेलूच्या कॉलेजला मित्रांनो 62 कट ऑफ जातोय. त्यानंतर खंडाळाचं कॉलेज आहे वैजापूरचं, या ठिकाणी 54 कट ऑफ जातोय. त्यानंतर मित्रांनो तोंडापूरच्या कॉलेजला 40 कट ऑफ जातोय. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी 33 कट ऑफ जो आहे तर तो नांदेडच्या कॉलेजला जातोय. म्हणजे मित्रांनो काही कॉलेजेस तुम्ही या ठिकाणी बघू शकता की खूप कमी कट ऑफ जातो, काहींचा खूप जास्त जातो, बट कुठं ॲडमिशन घेणं वर्थिट आहे कुठं नाही, तर हे सुद्धा मित्रांनो तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर तुम्ही आपली काउन्सिलिंग जी आहे तर ती लवकरात लवकर जॉईन करून घ्या. कोणालाही बळजबरी नाही आहे, पण तुमच्या भल्यासाठी मी सांगतोय की लवकरात लवकर जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला वेळेच्या आत कळेल की कुठं ॲडमिशन घ्यायचं आणि कुठं घ्यायचं नाही. मित्रांनो या ठिकाणी राजेंद्र गोडे कॉलेज आहे मित्रांनो, या ठिकाणी 78 कट ऑफ जातोय. यांच्या नंतर मित्रांनो स्वातंत्र्य वीर गणपतराव इंगळे कॉलेज आहे बुलढाण्याचं, जळगाव जामोदमध्ये येतं, तर या ठिकाणी 82 कट ऑफ जातो. काय झालं आहे काही ठिकाणी मी कॉलेजचे फोटोज जे आहे तर ते एका म्हणजे आमच्या टीम मेंबरला बनवायला दिलेले होते, बट ते थोडे जरा इकडे तिकडे झालेले असू शकतात, पण मोस्ट ऑफ द कॉलेजचे कट ऑफ वगैरे आम्ही व्यवस्थित काढलेले आहेत. फोटोज तर तुम्ही बघून घ्या, कारण फोटोज तुम्ही गुगल मॅपवर पण बघू शकता. नाशिकचं कॉलेज आहे मित्रांनो मालेगावचं, या ठिकाणी 2 कॉलेजमध्ये कन्फ्यूज होऊ नका. नाशिकला एक गव्हर्नमेंट कॉलेजसुद्धा आहे, एक प्रायव्हेट कॉलेजसुद्धा आहे. प्रायव्हेटचं कट ऑफ या ठिकाणी ऑब्व्हियसली कमी जाणार आहे, तर याचा कट ऑफ जो आहे तर तो 78 जातो. आता असे खूप सगळे कॉलेजेस मित्रांनो आहेत, तर याच्यापैकी सगळ्यांची लिस्ट मला सांगणं शक्य नाही. आता ऑलरेडी 10 मिनिटाचा व्हिडिओ झाला आहे, सो तुम्हाला लवकरात लवकर चांगल्या कॉलेजेसला ॲडमिशन भेटो ही माझ्याकडून आपल्या गणपती बाप्पाचरणी प्रार्थना. आणि मित्रांनो तुम्ही ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांच्यासाठी 17 तारीख लास्ट आहे. तारीख वाढेल की नाही याचे म्हणजे इंजिनिअरिंग तर वाढली पण ॲग्रिकल्चरची वाढेल की नाही, म्हणजे मोस्टली वाढती काही वेळेस, बट ते वाढायची वाट बघू नका.
तुम्ही लवकरात लवकर तुमचा फॉर्म भरून घ्या. फॉर्म भरला असेल तर तुमच्या डॉक्युमेंटचं स्टेटस जर पेंडिंग दाखवत असेल तर काही प्रॉब्लेम नाही, त्यांनी चेक केलं नाही आहे. पण जर तुमच्या स्टेटसमध्ये काही प्रॉब्लेम आला, जसं की कोणाचा होल्डवर आहे फॉर्म, अशा लोकांनी सिरियसली घ्या. आपल्या काउन्सिलिंगचे ज्या विद्यार्थ्यांचा होल्डवर आला आहे त्यांनी 22 तारखेला माझ्याकडून त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या व्यवस्थित करून घ्या. तिथेही तुम्हाला सपोर्ट केला जाईल. आपल्या काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल गोष्ट आहे. ज्यांनी जॉईन केलेली नाही आहे त्यांनी आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओवरती डिपेंड राहायचं आहे. त्या ठिकाणाहून तुम्हाला हेल्प होईल. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वतःची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या आणि निवांत झोपत राहा. जास्त अभ्यास करू नका, कारण आता तुम्हाला कॉलेज गेल्यावर अभ्यासच करणे. थँक्यू सो मच.